ओबीसी आरक्षणाचा जनरल वॉर्ड करून टाकला या लोकांनी, जनरल वॉर्ड। आणि या जनरल वॉर्डमध्ये आता कोणालाही अशा फेक आणि डुप्लिकेट प्रमाणपत्राच्या द्वारे ओबीसीचं आरक्षण भेटणार आहे। तुम्हाला नावं सांगू महाराष्ट्रातली, जे अंबादास दानवेंचं तुम्ही आता नाव घेतलं ना, त्या अंबादास दानवेंचा पण कुणबीचा दाखला आहे। विखे पाटलांच्या पत्नीनं स्वतः ओबीसीचा दाखला काढून त्या ओबीसीच्या आरक्षणाचा फायदा घेतलाय। किती जणांची नावं सांगू? सोलापूर जिल्ह्यातले बबनराव शिंदे, पंढरपूरचे बालके, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष भाजपचे चेतनसिंह केदार। किती नावं सांगू तुम्हाला? नगरमधले ते कर्डिले, गाडे, किती नावं सांगू? अगदी केंद्रीय मंत्री पदावर असणारे मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा ओबीसीचा दाखला काढून महापौर पद घेतलं। त्यामुळं ओबीसीचं नेतृत्व इथून पुढच्या कालावधीत होऊ द्यायचं नाही या भावनेनं या महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांनी, राज्यकर्त्यांनी ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे।